नमो नमः फ्रेंड्स, मी रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत। आज करूयात हिरव्या मुगाचे अगदी खमंग आणि पौष्टिक असे लाडू। थंडीचे दिवस आहेत, त्यासाठी मग आपल्याला इथे करायचे आहेत हिरव्या मुगाचे लाडू। आणि त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा घेतलेले आहेत अर्धा किलो मूग। हे अर्धा किलो मूग काही तूप वगैरे न घालता आपल्याला अगदी खमंग आणि मध्यम आचेवरती असे सुके छान भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर आपल्याला त्याचं मिक्सरमधूनच मी पीठ काढून घेतलेलं आहे। हे पीठ आपण बारीक चाळणीनं एकदा दोनदा चाळून अगदी जाडसर जो रवा आहे तेवढाच आपण वापरणार नाही आहोत, नाहीतर हे पीठ तसंही हलकंसं आपण रवाळच वापरणार आहोत। तर आपल्या अंदाजानुसार आणि आपल्या आवडीनुसार आपण इथे मुगाच्या पिठात घालणार आहोत तूप। जवळजवळ 4 वाटी इथे पीठ असेल तर मी 1 ते 1.5 वाटी तूप इथे वापरलेलं आहे। तर 1.5 वाटी तुपामध्ये आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे 1 ते 1.5 वाटी सुकं खोबरं। सुकं खोबरंसुद्धा मी इथं अगदी व्यवस्थित खमंग असं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही हे आहे असंच पण वापरू शकता किंवा मिक्सरमधनं काढून याची बारीक पूड पण आपण इथे वापरू शकतो। बऱ्याच जणांना सुकं खोबरं दाताखाली आलेलं आवडत नाही, तर मग तुम्ही मिक्सरमधून याची पूडही काढून वापरू शकता। तर हे सुकं खोबरं एकसारखं मी मुगाच्या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथं टाकलेलं आहे चवीनुसार पिठी साखर। पिठी साखर घातल्यानंतर लाडू वळताना जर आपल्याला असं वाटलं की लाडू खूपच सुके आहेत, तर आपण इथे पुन्हा हलका दुधाचा हबका मारून घेऊ शकतो किंवा थोडंसं तूप मेल्ट करून वापरू शकतो। तर मुगाचे लाडू आहेत तयार। एन्जॉय।